गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलीस उपनिरीक्षक पदाची खात्याअंतर्गत विभागीय परीक्षा सुरू करण्याची मागणी केली होती। पूर्वी किमान 5 वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या पोलीस अंमलदारांना PSI पदासाठी 25% आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती। या माध्यमातून अनेक मेहनती व अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्ण संधी मिळत होती। मात्र फेब्रुवारी 2022च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती। या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत मंत्री कदम यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही परीक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले। अखेर शासनाने आज अधिकृत निर्णय घेतला आहे। साधारणपणे पोलीस कॉन्स्टेबलला प्रमोशनद्वारे PSI पद मिळते ते त्याच्या सेवा करायच्या शेवटच्या टप्प्यात। अशा वेळी त्यांना PSI म्हणून फार तर 2 ते 3 वर्ष काम करता येते। परंतु विभागीय परीक्षेतून PSI झालेल्या अधिकाऱ्यांना कमी वयातच पदोन्नती मिळाल्याने त्यांना पुढील 20 ते 25 वर्ष PSI तसेच त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते। यामुळे पोलीस खात्यात नव्या उमेदीचे तरुण PSI जोश आणि ऊर्जा घेऊन कार्यरत होतील। या निर्णयामुळे राज्यातील मेहनती, अनुभवी तसेच तरुण पोलीस अंमलदारांसाठी PSI पदाचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे। अन्यथा त्यांना अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागली असती। आता विभागीय परीक्षा त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीसाठी नवे दार उघडेल। गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, पोलीस दलातील मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलीस अंमलदारांना अधिकारी म्हणून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे। या शासन निर्णयामुळे पोलीस दलात नवे चैतन्य निर्माण होईल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।